नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपला मलेशियामधला दुसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहे क्वालालंपूर टॉवर येथे। तर इकडचं हे KL टॉवर खूप फेमस आहे। त्याच्यावरती एक रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे, तिथं आम्ही लंच बुक केलेलं आहे। तर 3,500 रुपये पर पर्सन आहे। तर ते तुम्हाला आधीच 7-8 दिवस आधीच बुक करावं लागतं, कारण पूर्ण सोल्ड आउट असतं ते। तर मस्त आहे आणि त्याच्यामध्येच मग टॉवरची पण एंट्री आहे आणि फक्त जे टॉवर वॉक वगैरे आहे त्याचं सेपरेट तिकीट काढावं लागतं। असं पूर्ण पॅकेज आम्ही घेतलेलं आहे। तर आता मस्त जाणार आहे आपण, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी। तर तिकडे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट कसं आहे, त्याच्यानंतर टॉवरवरतून व्ह्यू वगैरे सर्व तुम्हाला बघायला मिळेल। आता व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा। मस्त आता हॉटेलमधून निघालो आहे आम्ही, आता टॅक्सी बुक केली आहे। तर इकडे टॅक्सीमध्ये पण तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतील, स्वस्तापासून तर महागातली प्रीमियम टॅक्सीसुद्धा बघायला मिळेल। तर एकदम प्रीमियम टॅक्सी आम्ही बुक केली आहे, तुम्हाला दाखवतो मी कोणती आहे। तरी बघा आपली टॅक्सी आलेली आहे, एकदम स्वस्तात तुम्ही एवढी भारी गाडी ऑर्डर करू शकतात। एकच नंबर आहे। हॅलो या, एकदम जबरदस्त गाडी, फक्त 600 रुपयामध्ये एवढी भारी गाडी। मस्त आहे ना, लक्झरी एकदम, पूर्ण रिक्लायनर सीट आहे, खतरनाक एकदम। तर आता आपण आलेलो आहे KL टॉवरच्या खाली। आता इथून तिकीट्स वगैरे कलेक्ट करायचे। मला दाखवतो मी KL टॉवर कसं दिसतं ते बघा। हे असं आहे पूर्ण KL टॉवर। तर वर जाऊन आपण तिकीट्स वगैरे कलेक्ट करू। तर इथे तिकीट काउंटर आहे। तर असं रिझर्वेशन वगैरे ऑनलाईन पण करू शकता तुम्ही, किंवा इकडे येऊन पण करू शकता। For the table, do you want a window seat or normal table? Yeah? For the table, do you want a window seat or normal table? Window. Window seat will be additional 50 plus for one table. Okay. Yeah, sure. विंडो सीटसाठी पण 1000 रुपये जास्त। तर बघा हे रेट्स आहे सगळे वीकडेजचे। 189 रिंगीट, 109। तर इकडं हाय टी, डिनर, लंच काही पण घेऊ शकता तुम्ही। तर हे आलेलं आहे आपण आता रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट, पूर्ण बफे येतं इथे लंचसाठी। बघा हे पूर्ण रिव्हॉल्व होतं आहे रेस्टॉरंट। विंडो सीट केली आपण बुक। बघा असं मस्त रेस्टॉरंट आहे। चला पहिले तुम्हाला दाखवतो मी फूडमध्ये काय काय आहे ते। नॉर्मल पहिले सलाड्स वगैरे सर्व, फ्रूट आहे, सलाड्स आहे। त्याच्यानंतर ऑयस्टरसुद्धा आहे, ऑयस्टर आहे, पास्ता आहे, सुशी आहे, प्रॉन्स वगैरे पण ठेवलेले आहे। बघा प्रॉन्स आहे, क्रॅब आहे। बाकी परत हे व्हेजिटेबल्स वगैरे, पापड। हे लोक इकडचे पापड पण खूप खातात। आणि परत हे व्हेज रोल, स्क्विड बॉल्स, लॉबस्टर बॉल्स, वेगळंच असतं यांचं सगळं। हे बघा कांद्याची पात कशी ठेवली, चिरून ठेवली। बाकी याच्यात प्रॉन्स सूप आहे, व्हेजिटेबल सूप आहे, भरपूर मोठा बफे आहे। सी फूड आहे, पिझ्झा आहे, आणि हे बाकी अजून व्हेजिटेबल्स वगैरे भरपूर गोष्टी इकडे। मस्त आहे, म्हणजे लंचसाठी बेस्ट आहे। इकडं पण आहे, प्रॉन्स आहे, चिकन आहे, राईस आहे। आणि बघा ही VIP सिटिंग पण आहे इकडे। याचं काही चेक नव्हतं केलं आम्ही, ही VIP सिटिंग पण आहे इथे। सगळं घेऊन आलो आहे आम्ही, जेवढं पण होतं सर्व एक घेऊन आलो आहे। तुम्हाला इकडे सुशीपासून तर डेझर्ट्स, सी फूड आहे, चिकन आहे, भेंडीची भाजी पण आहे, सर्वच घेऊन आलो आहे। तर आता मस्त आमचं जेवण झालेलं आहे, बघू शकतात। अर्ध पूर्ण संपवलं आम्ही। एवढं काही भारी टेस्ट नाही आहे, कारण की आपल्यासारखे टेस्ट तर लागणारच नाही, यांचे मसाले वगैरे सगळे वेगळे।
ते भेंडीची भाजी पण एवढी काही खास नव्हती. बाकी चिकन वगैरे आहे ते वेगळीच टेस्ट आहे थोडी. बाकी आपण जिकडे बाहेर दुसरीकडे जे खाल्लं होतं जे साऊथ इंडियन लोक बनवतात त्यांची टेस्ट एकदम भारी. पण हे जे प्रॉपर मलेशियन फूड आहे याची काही एवढी खास टेस्ट नाही आहे की आपल्याला एवढी आवडणार नाही. बाकी आता जातो वरती आणि मी तुम्हाला वरतून पण व्ह्यू दाखवतो सगळा. तर इथून ऑब्झर्वेशन डेक आहे. ऑब्झर्वेशन डेक इकडून पण सेम व्ह्यू आहे जो रेस्टॉरंटमधून आहे. हे बघा मर्डेका टॉवर हा बनतोय. अजून काम चालू आहे त्याचं, नाही तर याच्यावरतीच गेलो असतो आपण. तर जगातली सेकंड सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. हे बघा असं पूर्ण ऑब्झर्वेशन डेक आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे स्काय वॉकसाठी. तर इकडे बघा सर्व भरून घेत आहे नाव वगैरे, फॉर्म आहे जो सगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असतं तसंच फॉर्म आहे. आणि आता आपण जाऊयात पुढे. तर आता इकडे सर्व इक्विपमेंट वगैरे देतील ते घालायला. हे बघा लॉकर आहे. तर मस्त हेल्मेट वगैरे घालून रेडी झालेलो आहे आम्ही. इकडे कांदा. आता जाऊ मस्त स्काय वॉकसाठी. व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे वरतून. इथून आता आपण जाणार आहे पुढे. ओके एकच राऊंड भेटतो. जाऊयात पुढे. आता पॅक करता आहे पूर्ण. व्ह्यू बघा आणि जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा भाऊला बनवत आहे. हे बघा कांद्याला पण बांधले वरतून पडू नये म्हणून बांधले. खतरनाक. तर मित्रांनो आता KL टॉवर नंतर आपण आलेलो इकडच्या चायनीज स्ट्रीटवरती ज्याचं नाव आहे पेटलिंग स्ट्रीट. तर तुम्हाला मी दाखवतो. भरपूर मोठी स्ट्रीट आहे इथे. तर तुम्हाला इकडे भरपूर स्ट्रीट फूड पण बघायला मिळेल आणि शॉपिंगसाठी पण भरपूर गोष्टी आहे. आता आपण एंटर केलेलं आहे मार्केटमध्ये. हे बघा ही सुरू झालेली आहे पेटलिंग स्ट्रीट. इथून सगळं शॉपिंगचं बघायला मिळेल. शूज वगैरे भरपूर मोठी स्ट्रीट आहे. बॅग बघा किती वेगवेगळ्या टाईपच्या बॅग आहे. सगळं बघायला मिळेल. गॉगल घ्यायचा, माझा गॉगल नेमका तुटला. तर इकडचा क्लेपॉट चिकन राईस पण खूप फेमस आहे. तर तोच खाण्यासाठी आलेलो आहे. मागच्या वेळी पण आलो होतो मी, तेव्हा पण आम्ही खाल्ला होता. आता यावेळी पण असतं खाणार आहे कारण की भारी लागतो इकडचा चिकन क्लेपॉट राईस. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे अशा पद्धतीने बनवलं जातं. हे सगळे कोळसे ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती चिकन राईस वगैरे टाकून याच्यावरतीच बनतो तो पूर्ण चिकन क्लेपॉट राईस. मस्त रेडी झाला का तुम्हाला दाखवतो. हे बघा हे अशा पद्धतीने तयार केलं जातं. तर मस्त आपली ऑर्डर आलेली इकडं बघू शकता. मस्त चिकन क्लेपॉट राईस आहे. थोडंसं ट्राय करून बघतो मी. इथला राईस पण वेगळा असतो. स्टिकी राईस सारखा नाही आहे पण थोडा डिफरंट आहे. आपल्या इंडियन स्टाईल सारखा पण नाही आहे. मस्त याच्यामध्ये बनवतात आणि फुल कुक नाही आहे. थोडंसं चावावं लागतं आहे पण इकडच्या लोकांना असंच आवडतं. थोडं थोडं कच्चंच खात आहे लोक. बाकी चिकन वगैरे मस्त बॉईल झालेलं आहे. चिकन एकदम व्यवस्थित कुक आहे. एक नंबर. सोबत आईस टी घेतलं आपण. तर इथे पण भरपूर स्ट्रीट फूड तुम्हाला बघायला मिळेल. इकडे आले तर शॉपिंग आणि फूड दोघं पण एक्सपिरियन्स इकडे घेता येतील. मस्त मी ट्राय करतो आता. बाकी दाखवतो अजून काय काय. भरपूर मोठं मार्केट आहे आणि इकडे जेवढे पण ब्रँड आहे सगळ्यांच्या तुम्हाला फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी डुप्लिकेट सगळं भेटेल इकडे. इकडचे लोक वापरतात पण आणि ते सगळे डुप्लिकेट बॅग आणि ते त्याच्यामुळे भरपूर ठेवलेलं आहे. म्हणजे इथे चालू सगळे ते LV गुची घालून फिरता कारण की इकडे सगळं भेटतं आहे. डुप्लिकेट मालच भेटतो सगळा. म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे चायनीज मार्केट आहे म्हटल्यावर काय अपेक्षा करू शकतो आपण. सगळं डुप्लिकेटच विकणार आहे. तर आम्ही काही इकडून काही घेतलं नाही. काही फूडचे व्हिडिओ वगैरे केले आणि आता चाललो आहे परत हॉटेलला. तर बघू आता परत तुम्हाला पुढचा व्हिडिओ नाईट लाईफचा बघायला मिळेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.